तुम्हा सर्वांचं कृषीधारा चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या गुलाबाची कळी छाटणी करायला लागलेलो आहोत. कारण की कळ्यांवर जी किडे बसतात ना, त्याच्यामुळं झाड उबदार येत नाही लवकर. त्याच्यामुळं आपण आज ह्याची कळ्यांची छाटणी करणार आहोत. तर बघा, आपण त्या किडम्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी ही पिवळं पेपर लावलेले आहेत आणि म्हणजे प्रत्येक झाडाच्या कळ्या काढल्याने झाड पण उबदार येतं. हो का, तर ही कळे ही काढून टाकायची. हे बारीक पण कळे काढून टाकायची. बारीक बारीक कळ्या काढून टाकायच्या, कारण की कळ्यांना किडमे लागलेले असते ते, त्याच्यामुळं कळ्या ठेवायच्या नाही त्या. हो का, ह्या कळ्याला हो का किती मावा आहे. हो का, ही झाली. आपण कळ्या तोडून घेतल्याने झाड हे उबदार येते, नवीन फुटवा फुटते झाडाला. कळ्यानं झाडाची उंची थांबतीच, त्याच्यामुळं कळ्या शक्यतो काढून घ्यायच्या. आपण एकही कळी न ठेवता चालू द्यायचं. जवळ आपणाला झाड चांगले येईल, मोठे झाल्याशिवाय कळ्या येऊ द्यायच्या नाही त्या. हो का, आपला गुलाब आता चांगला आलेला आहे आणि ठिबकनं पाणीही दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची उबदारी पण चांगली चालू आहे. आता एकही गुलाब जाळल्याचा तर नाही आता सध्यापर्यंत. पुढं काय सांगू शकत नाही अजून. तर बघू शकता मित्रांनो, गुलाब कसा फुटलेला आहे. बघा, अशा शेतीविषयी माहितीसाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा. मध्येच हा गुलाब वेगळा आलेला आहे आपल्या इकडे, पिवळा गुलाब. हो का, ह्याला पण मावा पडलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामुळं हे काढून टाकायचे. ह्याच्या माव्यामुळं झाड उबदार येत नाही. हो का, माव्यामुळं धोका झाड असं होतंय, पानं सगळी खराब होऊन जातात. त्याच्यामुळं एकही कळी ठेवायची नाही आपल्याला झाडावर. गुलाब तर चांगला आला आपला. आता हा पुढला व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये. तर आतापर्यंत बाय.